हॅलो हॅलो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एजे अकॅडमीवर. आज आपण मराठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघणार आहोत. कारण मराठीचा अभ्यास सुरू करण्याआधी आपण हे बघितलेलं खूप चांगलं. मराठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा याच्यामध्ये एकूण 5 विभाग आहेत. पहिला विभाग गद्य विभाग, दुसरा पद्य विभाग, तिसरा स्थूल वाचन, चौथा व्याकरण विभाग आणि 5 आहे उपयोजित लेखन. गद्य विभाग 18 गुणसाठी आहे, पद्य विभाग 16 गुणसाठी आहे, 6 गुणसाठी स्थूल वाचन आहे, व्याकरण विभाग 16 मार्कासाठी आहे, उपयोजित लेखन 24 मार्कासाठी. गद्य विभाग मध्ये अपठित उतारा. प्रश्न 1, आकलन कृती. आकलन कृती सोमत. आकलन कृती 2 मार्क, सोमत 3 मार्क. आणि पठित उतारा आकलन कृती सोमत एकूण 2 2 4 आणि सोमत 3 असे 7 गुणासाठी हे असतं. ई प्रश्नातला ई प्रकार अपठित उतारा म्हणजे पुस्तकाच्या धड्याबाहेरचा उतारा असतो. तर आकलन कृती आणि आकलन कृती असे 2 हे राहतात. हे 4 गुणासाठी असतात 2 2. पद्य विभाग एकूण 16 गुणासाठी असतो. याच्यात प्रश्न अ पठित पद्य, आकलन कृती 2 मार्क, आकलन कृती 2 मार्क, सरळ अर्थ लिहा 2 मार्क, काव्य सौंदर्य लिहा 2 मार्क, असे 8 मार्काचा प्रश्न असतो. आ कवितेवर आधारित कृती, कवितेचे नाव 1 मार्क, कवितेचे कवी आणि कवित्रीचे नाव 1 मार्क, कविता आवडण्याचे आणि न आवडण्याचे कारण हे 2 मार्क, एकूण 4 मार्काचा असतो. पद्य रसग्रहण, काव्यपंथीचे रसग्रहण हे 4 गुणाचं असतं. विभाग 3 स्थूल वाचन 6 गुणासाठी असतं. 3 गुणाच्या कृती कोणतेही 2 सोडवणे आवश्यक असतात. याचे IMP क्वेश्चन स्थूल वाचनचे आणि कुठले धडे वाचायचे आहेत ते माहिती करून घ्यायचे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्यासाठी मी शेवटला एक QR दिलेला आहे, तो स्कॅन करा. विभाग 4 भाषा अभ्यास, आकलन कृती, याच्यामध्ये समास, शब्दसिद्धी, वाक्यप्रचार हे 2 2 2 4 आणि 8. वाक्यप्रचार 8 मार्काला, ते 4 मार्काला आणि एकूण हे सर्व 8 मार्काला आहे. भाषिक कृती, शब्द संपत्ती, लेखन नियम, विरामचिन्हे आणि पारभाषिक शब्द. शब्द संपत्ती 4, लेखन नियम 2, विरामचिन्हे 1 आणि पारभाषिक शब्द 1 असे एकूण 8 मार्काला हे आहे. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5 अ 2 पैकी एक कृती सोडवा. पत्रलेखन व सारांश लेखन हे दोन्ही 6 मार्काला असतो. हे प्रश्न येतो 6 मार्काला. 3 पैकी 2 कृती सोडवा. 1 जाहिरात लेखन, 2 बातमी लेखन, 3 कथा लेखन. हे एकूण 10 मार्काचं असतं. 2 सोडायचे असते. 5 5 मार्काचे प्रश्न असतात. ई लेखन कौशल्य 3 पैकी एक कृती सोडवा. प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन हे एकूण 8 8 मार्काचे प्रश्न आहेत. हे प्रश्न 8 मार्काला येतो. उपयोजित लेखन हे 24 मार्काचं असतं. आणि याचे तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर मी ते एक QR कोड देणार आहे, तो तुम्ही स्कॅन करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. कारण लिंक दिली तर काही टेक्निकल इश्यूमुळे ती ओपन होत नाहीये. तर QR कोडला स्कॅन करा. आणि उद्या आपला कुठलाही क्लास नसेल, कारण आपल्या टाइम टेबलनुसार उद्या सुट्टी आहे.